किस्सा? हा म्हणजे कहाणी, कथा, गोष्ट, स्टोरी स्टोरी. सांगा. हा, तर मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी आणि माझा मित्र एकदा एका जंगलात गेलो होतो आणि फिरत असताना अचानक आमच्या समोर एक असा मोठा वाघ आला. वाघ. माझा मित्र चळाचळा कापायला लागला आणि पळून गेला. पण मी मात्र त्या वाघासमोर असा उभा राहिलो आणि हळूहळू गेलो आणि त्या वाघाला पकडलं. हसायला काय झालं? मी खरंच सांगतोय. आजोबा तुम्ही काही सांगतात. हा, माझे मित्रही मला असेच म्हणाले होते, पण जेव्हा मी त्यांना खरा वाघ दाखवला ना, तेव्हा त्यांना सत्य कळलं आणि सगळे मला घाबरायला लागले. असं खरंच असेल का? खरंच म्हणजे खरंच आहे. आजोबा आता आपण जंगलात गेलो तर तुम्ही वाघाला पकडू शकतात का? मग पकडू शकतो, पण नाही ना, आता कायद्याने अलाउड नाहीये वाघ पकडायला. आजोबा तुम्ही लहानपणी ना खेळण्यातला वाघ पकडला असेल. झट. झट काय झट? आजोबा तुम्ही जसं वाघाला पकडलं होतं ना, तसं मला पण पकडा आणि पकडून म्हणा पट. झटपट. झटपट. पण पकडतो मी तुला, पण तू बाहेर जायचं नाही का? हा वेदा, बाहेर जायचं नाही, इथेच खेळा. हा ठीक आहे बाबा, मी बाहेर नाही जाणार, आपण इथेच खेळूया. अरे जाऊये, बस बस मग मला माहित नाही, मला तुम्ही काही करा, कसंही करा, काही करा, मला माहित नाही. मला माझी माया परत हवी आहे. माझी माया मला परत हवी आहे. काय एवढा अकरा साडेपाळा करतोय तू? अहो बघा हा कसा वागतोय. आले आले महारथी आले. डॅड, तुम्ही काही कामाचे नाही आहात. या घरामध्ये फक्त फुकट खायचं इतकंच काम आहे तुमचं. अजित, तोंड सांभाळून बोल. बाप आहे मी तुझा. बाबा आहे ना तुम्ही माझे. डॅड आहात ना तुम्ही माझे. एकुलता एक मुलगा आहे मी तुमचा. मी सॅड झालोय, पण तुम्हाला त्याचं काय पडलंय का? तुमच्या मुलाची बायको ती हरवली आहे. ती सापडत नाहीये. तुम्ही जा तिला शोधून आणा. तुम्ही तिला शोधलं नाही ना, तर मी या घरामध्ये काही खाणार नाही. मी नाही खाणार. मग इतके दिवस जेवतोयस त्याचं काय? बघितलंस मग, बघितलंस मी सॅड आहे इकडे. मी इमोशनल झालोय आणि 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 डॅडला जोक सुचतात असं वाटतं तुम्ही माझ्या बरोबर. मी नाही राहू शकतो माझ्याशिवाय. तुम्हाला कळत का नाही? आय कांट लिव्ह विदाउट हर. मी जगूच शकत नाही तिच्याशिवाय. मग मरून जा. मरून जाऊ? मरून जातो. मरतो मी. काहीतरी काय सांगताय? मी मरतो. अजित? तुम्ही मायाला आणलं नाही ना, आणलं मी सुसाईड करणार. हा, मरून जा. मी मरे ना. मी खरंच मरेन. हे बघ मॉम, मी मरून जाईन. मी अजित खाली ठेव, आधी खाली ठेव. नाही, मूर्ख नाही. माझं खरं प्रेम आहे मायावरती आणि मला ते प्रूव्ह करावं लागणार. मी प्रूव्ह करणार. मी कर प्रूव्ह कर. मग हो मी अजित नाही, अजित नाही. मी नाही मारणार. मी नाही मारणार. घाबरलास ना? हा, घाबरलो नाही. मी घाबरलो ना. मला माया पाहिजे ना, माझी माया. मला मी नाही जगू शकत मॉम. मी पाया पडतो तुझ्या मॉम. मला प्लीज माया आणून दे ना. मी जगू शकत नाही तिच्याशिवाय. मॉम मला प्लीज आणून दे ना माया. मी पाया पडतोय ना मॉम तुझ्या. प्लीज माया पाहिजे मला मॉम. चला, स्वार्थासाठी का होईना, शेवटी आईच्या पाया पडलाच असतो. मॉम तुम्ही थांबा हो जरा, थांबा जरा. आणि तू पण शांत हो. आपण काहीतरी करूया. काय करूया? आपण प्लॅनचेट करूया. प्लॅनचेट कर. नाही, प्लॅनचेट नसतं करायचं. मी सांगतो तुला. आता अथर्वला काही कळण्याआधी विधी सुरू करायला हवा.
कालमेघा समुत्थाय कालवर्षां प्रपातय प्राणं हर हर कालमेघा समुत्थाय कालवर्षां प्रपातय प्राणं हर हर कालमेघा समुत्थाय कालवर्षां प्रपातय प्राणं हर हर. अंबिका, हे रिंगण तू कधीही ओलांडू शकणार नाहीस आणि कालवर्षा कुणीही थांबवू शकणार नाही. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु.